नमस्कार. आज बातमी आहे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची. गेल्या काही दिवसापूर्वी रायखोड येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये काकडीची लागवड केली. नामदेव उमाजी नावाच्या कंपनीच्या कुकुंबर प्रिन्स हे बियाणं आणलं आणि काकडीची लागवड केली. बघता काय 50 ते 60 दिवस उलटले, काकडीला फक्त फुलंच आलं, एकही काकडी लागली नाही. त्यांनी धाव घेतली, कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली, कंपनीकडे तक्रार केली, पंचायत समितीला तक्रार केली, परंतु आजपर्यंत तिथं पंचनामा करण्यासाठीही कुणी आलं नव्हतं. त्यात भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय विश्वंभर पवार, ॲडव्होकेट शिवाजी कदम यांनी त्या शेतकऱ्यांच्या शेतात भेट दिली आणि पाहिलं तर काय, शेतकरी अत्यंत संकटात आलेला. तर त्यांनी विश्वंभर पवार यांनी शेतकऱ्यांशी केलेली खास बातचीत, मुलाखत आपण पाहूया. होत नाही. या शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी महोदय यांच्याकडे लेखी तक्रार दिली. आज 4 दिवसापासून तक्रार दिली, पण एक कृषी अधिकारी आणि पंचायत समिती दोन्हीला पण दिलेली होती. या अधिकारी यांनी देखील याची काही दखल घेतलेली नव्हती आणि आज आम्हाला कळालं की बा अशी शेतकऱ्याची अडचण आहे. आम्ही ताबडतोब या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार बरकमकर साहेब यांच्याकडून माहिती मिळाली, तर आम्ही रायखोड येथील शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी आलेले आहे. आणि आमची एकच मागणी आहे की या शेतकऱ्यांना जेवढे हे रात्रभर दिवसभर इथं जागून या शेतकऱ्याने मुलाप्रमाणे पोचण्याचं काम या पिकाला केलेलं होतं. आता याच्यामध्ये अतोनात यांचं नुकसान झालं आहे आणि या एकरी यांनी आतापर्यंत 80,000 रुपये खर्च केलेला आहे आणि यांचं उत्पन्न जे 3 लाख रुपये उत्पन्न होणार होतं ते उत्पन्न झालं नाही आणि 80,000 रुपये मुद्दलमध्ये नुकसान झालेलं आहे. हे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. यांच्या पाठीशी शासनाकडून जे बी मदत मिळेल यासाठी मी एक भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेले आहे. यांच्या लढ्यामध्ये आम्ही या शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. यानंतर देखील मी आता तहसीलदार साहेबांना, कृषी अधिकारी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना मी बोललेलं आहे. तसेच कृषी मंत्री महोदय साहेबांच्या PA ला देखील मी बोललेलं आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं धीर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी यांच्या सोबत आहे. खऱ्या अर्थाने अशी या बोगस जे कंपनी तयार करते आणि शेतकऱ्यांना जे अतोनात नुकसान करते, अशा विक्रेत्यावर असेल, या कंपनी उत्पादकावर असेल, कठोर कारवाई करावी. कारण का या उत्पादनामुळे हवालदिल होऊन शेतकऱ्यांची आत्महत्या होण्याचं कारण हे बोगस बियाणे करणारे, उत्पादन तयार करणारे आणि ते विक्री करणारे हे दोघांनाही गुन्हेगार करून शासनानं या बोगस कंपन्यावर अतिशय कठोर निर्वाणी मनुष्यवधाचा 302चा गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई करावी आणि ह्या कंपनीकडून, ह्या शासनाकडून, दोन्हीकडून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी ही आमची मागणी आम्ही लावून धरणार आहे. याकरता आम्ही पाठपुरावा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे, सुमित्राताई असतील आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे आम्ही लेखी निवेदनाद्वारे दिलेली आहे. त्यांच्याकडून देखील आम्हाला अपेक्षा आहे की तात्काळ हे प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा देतील आणि संबंधित बोगस कंपनीवर गुन्हे दाखल करून त्यांना बॅन आणतील, ही आमची मागणी आहे.